हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे गावठी गावरान पद्धतीचं खारं वांग। तर चला बघूया रेसिपी। तर इथे मी 8 ते 9 असे गावठी वांगे घेतलेले आहे। तर तुम्हाला जर टेस्ट एकदम चांगली हवी असेल तर तू इथे गावठी वांग्याचाच वापर करायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी याचे जे काटे आहेत ते सर्व काढून घेणार आहे, कारण की खूप धारदार असे काटे आहेत, खूप सारे आहेत, ते आपण कट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता आता। आणि जो वांग्याचा वरचा देठ आहे तो किंचित आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून दिसायलाही व्यवस्थित दिसेल। तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व वांगे साफ करून घेतलेले आहे। तर एवढे सगळे काटे निघाले प्रत्येक वांग्यामध्ये। तर आता नेक्स्ट स्टेप बघून घेऊया आपण। तर या वांग्यामध्ये मी आता थंड पाणी ॲड करून घेणार आहे, जेणेकरून वांगे काळे पडणार नाही आणि स्वच्छ धुवूनही निघतील। तर आता प्रत्येक वांगे मी धुवून घेते आहे, तुम्ही बघू शकता। आता हे काय करायचं आहे, तर एक एक वांग्याला आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे। मधोमध असे सेंटरला 2 चिरा पाडायच्या आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की कुठलं वांग किडकं आहे, कारण किडे निघण्याचीही शक्यता आहे। त्यापैकी एकामध्ये तरी किडे निघतातच, त्यामुळे आपल्याला वांगे नीट चेक करून घ्यायचे आहे। तर इथे मी आता सर्व वांगे कापून घेतलेले आहे। तर आता इथे लागणारं साहित्य, तर इथे घेतले आहे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे। तर इथे मी 1 वाटी घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतले आहे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या। त्याचप्रमाणे 8 ते 9 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी। आणि इथे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथे चवीपुरतं मीठसुद्धा घेतलेलं आहे। तर मीठ आपण मसाल्यामध्येच ॲड करणार आहे। तर आता इथे मी जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे सालं काढून घेणार आहे मी। थोडीशी सालं राहिली तरी काही हरकत नाही। तर आता नेक्स्ट स्टेप बघूया आपण, जो की आपल्याला मसाला तयार करायचा आहे। तर इथे मी घेतला आहे एक मिक्सिंग जार, ज्यामध्ये आता एक एक करून आपल्याला सर्व सामग्री ॲड करून घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम मी आता इथे शेंगदाणे ॲड करून घेतले आहे। त्यानंतर मी इथे हिरवी मिरची ॲड करून घेते आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट किंवा जास्त तिखट ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर आता मी इथे लसूण ॲड करणार आहे। त्याचप्रमाणे जिरेसुद्धा ॲड करून घेतलेले आहे। आणि आता शेवटला आपल्याला इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ मी इथे पूर्ण ॲड करणार आहे, नंतर मी भाजीमध्ये ॲड करणार नाही आहे। तर आता याची आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरीही चालेल। तर अशी जास्त बारीक केलेली नाही, थोडेसे दाणेदार ठेवलेलं आहे। तर आता पुढची प्रोसेस बघूया। तर आता इथे मी एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे। तर तेलाच्या गरम होताच इथे मी आता कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे। कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की आपण आता इथे जो वाटण तयार करून घेतलेलं होतं, शेंगदाणे आणि मिरचीचं जे मिश्रण होतं ते आपण इथे ॲड करून घेऊया। ते तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। हा मसाला परतायला फक्त 2 ते 3 मिनिट लागेल, कारण की आपण शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहे। तर मसाला जास्त फ्राय करायची गरज नाही। तर अवघे 2 मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता मसाला एकदम व्यवस्थित परतला गेलेला आहे। तर इथे काय करायचं आहे आपल्याला, आता अर्धा चमचा इथे हळद ॲड करून घ्यायची आहे कलरिंगसाठी। तर हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 4 ते 5 मिनिटे झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता मसाल्याचं टेक्स्चर एकदम चेंज झालेलं आहे। एकदम मस्त असा कलर पण आलेला आहे मिरच्यांमुळे। तुम्ही या ठिकाणी कोथिंबीरसुद्धा वाटून घेऊ शकता, पण त्याने भाजीचा रंग थोडा काळपट येऊ शकतो, त्यामुळे मी त्याची स्किप केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला आजूबाजूने पूर्ण तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला परफेक्ट असा भाजलेला गेलेला आहे। तर इथे आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले वांगे होते ते आता आपण इथे ॲड करून घेऊया। तर मी इथे सर्व वांगे आता ॲड करून घेतलेले आहे।
आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की वांग्यांमध्ये पूर्ण आतपर्यंत मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे. त्यामुळे आपण वांग्याला चिरा पाडून घेतलेला आहे, जेणेकरून मसाल्याचा पूर्ण फ्लेवर वांग्यांच्या आतमध्ये जाईल आणि भाजी चवीला खूप चांगली लागेल. तर आता आपण इथे लीड लावून 5 ते 10 मिनिट वांगे शिजवून घ्यायचे आहे वाफेमध्ये. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपले इथे वांगे शिजलेले आहे, कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर इथे आता आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात. इथे मी अर्धा कप पाणी यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कन्सिस्टन्सी करू शकता. मी ते जास्त पातळ ठेवणार नाही, मी ते ग्रेव्हीसारखं बनवणार आहे. आता अर्धे वांगे आपले या पाण्याच्या ग्रेव्हीमध्ये शिजवून जातील. तर आता इथे मी लास्टला इथे ॲड करून घेते आहे फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तर आता परत एकदा लीड लावून आपण 2 ते 3 मिनिट आपल्याला इथे वांगे शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी उकळ आलेली आहे आणि इथे वांगा आपलं बनून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम अशी तेलाची लेयरसुद्धा आलेली आहे आणि एकदम असं झणझणीत आपलं गावरान पद्धतीचं खारं वांगं इथे बनून तयार आहे. तर आता आपण याला सर्व करून घेऊया. तर मी आता एका डिशमध्ये याला सर्व करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं इथे वांगं बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.